सार मना सारखं घडवीन काशी ढोल नगारे बडवीन काशी ढोल नगारे बडवीन जेव्हा तुझ्या मी बायकोला पळवीन काशी ढोल नगारे पळवीन जेव्हा तुझ्या मी बायकोला पळवीन सारी ढोल नगारे बडवीन जेव्हा तुझ्या मी बायकोला पळवीन या ठिकाणी बुवा म्हणाले बुवांच्या कानात हुंदीर मुतला असेल हा म्हणाले ना म्हणाले की नाही बुवा शास्त्रात बाहेर करताना हुंदीर कुठं बुवाच्या कानात मोता आले ना मला तुमच्या कानात घुस मोता होता बघा घुस बरोबर ना बुवा आहे ना कारण बुवा आम्ही तुम्हाला सुकादेवी मध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी ते उत्तर पटवून घेतलेलं नाही बुवा याचा अर्थ तुम्ही आज प्रश्न जो बदललेला आहे बुवा याचा अर्थ तुम्हाला ते उत्तर पटलेलं आहे आता या 2-3 दिवसात मंडळात बघा तुमचे कसे तासारे ओढतात आणि बुवा म्हणाले शुद्ध शाकाहारी भारी बुवा मी तुला करायला सांगितलेली नाही हा माहितीये तुला तुझ्या वाडीत तुझी इज्जत जाणार त्या ठिकाणी बुवा म्हणाले तालसूर शिका मेला तू कुठं आहेस तू बघ हा बघा या ठिकाणी अजून एक बुवांना विषय देतो बघा बुवा कसं समजावू या पोरीला अब्रूचा केलाय सारा पसारा बुवा शास्त्र बघा काय म्हणावं या घोडीला लग्नाआधी केलाय घोटाळा लग्नाआधी केलाय घोटाळा तुला आता बांधू का जोताळा नांगरणीवाले आहेत नाही हा तिकडे तिकडे नांगरणी स्पर्धा बरोबर ना लग्नाआधी केलाय घोटाळा तुला मी बांधू का जोताळा लग्नाआधी केला घोटाळा तुला बांधू का जोताळा लग्नाआधी केलाय घोटाळा तुला बांधू का जोताळा सारा केलाय पसारा कसं समजावू या पोरीला अमृता सारा केलाय पसारा काय म्हणावं घोडीला काय म्हणावं घोडीला लग्नाआधी केला घोटाळा तुला बांधूचा घोटाळा लग्नाआधी केला घोटाळा तुला बांधूचा घोटाळा अजून बुवाला एक विषय देतो बुवा बघा काळ घसरलं पाय ग वै तुझं धोक्याचं हाय ग ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा चालायचा नाही ग अगं वै तुझं सरलंय पाय ग तुझ्या बापाला टेन्शन हाय ग वै तुझं सरलेलं हाय ग तुझ्या बापाला टेन्शन हाय ग तुला हे सांगणं घालू का मागणं तुला हे सांगणं घालू का तुला हे सांगणं या ठिकाणी बुवा टपाटप टपाटप काहीतरी म्हणून गेलं बरोबर ना आहे ना बुवाना देतो आता टपाटप बघा बुवा पात्रचा हा मुचवाला उपळ्याचा शक्तिवाला त्या ठिकाणी बुवानी बुवा तू उपळ्याची शक्तिवाली आहेस हा
पाथरटचा मुचवाला उपळ्यातली शक्तिवाली मैं झुकेगी नहीं साली, मैं झुकेगी नहीं साली. बुवा काय आहे बहिणी माझ्या बसलेल्या आहेत, बोलावंसं वाटत नाही पण झुकेगी नाही तर उभे नाही. हा मला काय काम झाल्याशी मतलब आहे बुवा. झुकेगी नाही झाली कशी नाही झुकत मी बघतो. हा या ठिकाणी बुवा रात्र छोटी आणि सोंग फार. हा लोक बनले की मी वर्षाची पहिलीच वारी आहे. या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की गणपतीमध्ये 8 तारखेला ऋषी पंचमीच्या दिवशी कोट गावामध्ये शाहीर विजय गोळेकर आणि सुशांत गराटे हा जंगी सामना खूप वर्षानंतर आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. आपण सर्वांनी या शक्तिदुराचा लाभ घ्याल हीच अपेक्षा करतो. कारण जुना राग आणि नवा जोश बरोबर ना, त्या बारी दोन्ही पण निघणार, जोडा उडणार. त्या ठिकाणी माझ्या पहिल्या बारीचा कार्यक्रम बुवा इथे संपवला असं जाहीर करतो आणि आरतीला या ही विनंती करतो. आणि बुवा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, तो विषय राहून गेला.